छत्रपति संभाजी नगर शहर में यातायात विभाग सड़क सुरक्षा अभियान के तहत सुरक्षा जागरूकता अभियान चला रहा है। लगभग 1 महीना हो गया। सुरक्षा की दृष्टि से यातायात विभाग की ओर से शहर के विभिन्न स्थानों पर यह अभियान चलाया जा रहा है। आज यातायात विभाग द्वारा जागरूकता बाइक रैली का आयोजन किया गया। पिछले कुछ सालों में देखा जाए तो बड़ी संख्या में दुर्घटनाएं हो रही हैं। छत्रपति संभाजी नगर जिले में एक साल में करीब 550 दुर्घटनाएं हुईं। उसमें 182 लोगों की जान चली गई थी। इस अभियान में सभी से अपील की जा रही है कि वे यातायात नियमों का पालन करें। सभी लोग हेलमेट का प्रयोग करें ताकि दुर्घटना होने पर भी आप गंभीर रूप से घायल न हों। जागरूकता वाहन रैली के माध्यम से यातायात विभाग द्वारा विभिन्न जानकारी दी गई है। आपला जवळपास महिनाभर रक्षा सुरक्षा अभियान हे आपल्या शहरामध्ये ट्रॅफिक बँककडून राबवलं जात आहे। त्यांनी गेल्या दिवसापासून बरेचसे कार्यक्रम या अनुषंगाने आयोजित केलेले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एक ट्रॅफिकची रॅली अवेअरनेसची सुरक्षेबाबत ही आयोजित केलेली होती। प्रामुख्याने आपल्याकडे जवळपास मागच्या वर्षी 550 अपघात झाले होते। त्याच्यामध्ये जवळपास 182 लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत। तर रस्त्यावरती आपण वाहन चालवत असताना 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर जर सर्व ट्रॅफिकच्या रहदारीच्या नियमांचे पालन केले सर्व नागरिकांनी तर निश्चितच आपला जो जीव आहे तो वाचू शकतो। हेल्मेट घालणं हे आवश्यक आहे। हेल्मेटमुळे कुठल्या अपघात झाला तर आपल्याला गंभीर इजा होण्यापासून आपल्याला नुकसान होण्यापासून वाचू शकतात। त्याचबरोबर आजकाल नायलॉन मांजा किंवा काचेचा मांजा देखील वापरला जातो, त्याच्यावर आपल्या सुरक्षा होऊ शकते। त्याचबरोबर जे काही तुमचे नियम आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी दंड लावून आणि फाईन लावून हे काही उपयोग नसतो। प्रत्येक नागरिकांनी आपल्या मुलांना देखील जबाबदारीने शिकवलं पाहिजे की रहदारीचे नियम तुम्ही पाळले पाहिजे। निश्चितच कारण की प्रत्येकाचा प्राण आणि व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबाचं आणि त्या लोकांचं आणि अनुषंगाने समाजाचं खूप मोठं नुकसान होत असतं। प्रत्येकाचा जीव हा खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण सर्वजण शहरातील नागरिक रहदारीचे नियम पाळूयात आणि प्रत्येकजण आपल्या सुरक्षेची जबाबदारी बरोबर घेऊयात ही माझी सगळ्यांना एक आव्हान आहे।